आजच्या या दिवसामध्ये देवाच्या पवित्र वचनातून काही गोष्टी आम्ही पाहूया, शिकूया, जे आमच्यासाठी परमेश्वराने वचनामध्ये देऊन ठेवलेलं आहे. आणि हे वचन जाणून घेणे, शिकून घेणे आमचं काम आहे, एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. हालेलुया, हालेलुया. कारण देवाचं वचन त्याच्याजवळ नाही, तो आपल्या आत्मिक जीवनामध्ये कमजोर आहे म्हणता येईल. काय म्हणता येईल? जेवढं जास्त तुमच्यामध्ये असेल तेवढं तुम्ही जास्त ताकदवर. समजतंय? जेवढी वचनं जास्त तुमच्यामध्ये भरले असतील तेवढी तुम्ही जास्त ताकदवर आणि सैतानाच्या राज्यासाठी धोकादायक. आणि जेवढे वचनं तुमच्यामध्ये कमी असतील, बायबलमध्ये आहेत, तुमच्यामध्ये म्हणत आहे. कुठे म्हणा? माझ्यामध्ये, माझ्यामध्ये. जेवढे कमी तेवढा मी कमजोर. आत्मिकरित्या, शरीराने तुम्ही पैलवान असाल, आत्मिकरित्या म्हणते. जेवढं परमेश्वराबरोबर नातं जास्त तेवढं मी अधिक बलवान. हालेलुया. म्हणून परमेश्वराने पण वचनात सांगितलेलं आहे, माझी वचने तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये राह. हेच तुला बलवान करेल आत्मिकरित्या. तू जगामध्ये राहून बलवान असं होणार शरीराने, पण आत्मिकरित्या बलवान होण्यासाठी हे जेवढं तुझ्यामध्ये भरशील, हे जेवढं तुझ्यामध्ये डाउनलोड करून घेशील, आताच्या सध्याच्या युगाच्या शब्दांमध्ये जेवढं तुझ्यामध्ये डाउनलोड करून घेणार तेवढं तू बलवान. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण मग तेव्हा काय होईल? आपले वाटचाल त्या वचनाप्रमाणे व्हायला सुरू होतात. म्हणून ही वचन आमच्यामध्ये असणे गरजेचं आहे. नुसते बसलो, ऐकलो, गेलो ही एक बाजू, पण त्याचं मनन केलं आणि ते वचन माझ्या मनात मी ठेवलं तर त्याचं सामर्थ्य वेगळं आहे, कितीतरी पटीने जास्त सामर्थ्य. कारण हे वचन साधारण शब्द नाही, दुधारी तलवार आहे. कोणत्याही संकटात चीर फाडून काढण्यासाठी समर्थ आहे. कोणत्याही परिस्थिती फाडून काढण्यासाठी ते वचन समर्थ आहे. म्हणून अनेक वेळा ज्यांच्यामध्ये वचन नाहीत त्यांना सदैव नेहमी दुःखात, नेहमी संकटात, नेहमी रडारडी चालू असते. कारण हे वचन नाही आहेत. वचन नसल्यामुळे त्याप्रमाणे चालायला होत नाही. येतात, बसतात, ऐकतात, आमेन, हालेलुया झालं. त्यानंतर पुढच्या रविवारी होतं काहीतरी वचन. वचन आमच्यामध्ये नसल्यामुळे काय होतंय? आमचं जीवन एकदम कमजोर, म्हणजे आत्मिक जीवन म्हणतोय कमजोर. त्याचा परिणाम मग भौतिक जीवनामध्ये सुद्धा होत आहे. म्हणून वचनात आम्ही शिकलो मागील 2 रविवारमध्ये आमचे अस्तित्व का महत्वाचं आहे. मागच्या रविवारी आम्ही शिकलो. आणि मागच्या रविवारी व्यवस्थापन समृद्धी आकर्षित करते. आम्हाला समृद्धी पाहिजे पण व्यवस्थापन नको. हे सविस्तर मागील रविवारी आम्ही शिकलेलो आहोत. त्याच्या मनात घेतलेला आहे, मनावर घेतलेला आहे, मनाच्या आत घेतलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्या जीवनात होणार का नाही होणार? कारण कुठे लिहिलंय? वचनात लिहिलंय, म्हणजे व्हायलाच पाहिजे. त्यामुळे वचन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आज सुद्धा याच वचनातून काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत, शिकणार आहोत, जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. जगात अनेक ठिकाणी
असं ऐकायला मिळते. भूत काय लहानपणापासून ऐकायला मिळाले. ऐकलंय का नाही? जास्त करून शाळेत. तुला माहित आहे आमच्या घराच्या इथं मागच्या बाजूला फडफड करते, तिथं भूत आहे, हे आहे ते आहे असं आहे, असं असं इथं आहे ना तिथं आहे ना, असं आहे तसं आहे, भूत आहे. एक प्रश्न, भूते असतात का? काही जण असतात म्हणतात, काही जण नसतात म्हणतात. किती जणांचं म्हणणं आहे असतात? दोन्ही बाजूला हात वर करायचं. किती जणांचं म्हणणं आहे नसतात? ठीक आहे, देवाला धन्यवाद. काही जण बघू समजेल पुढे. मातृच्छ वर्तमान पहिला अध्याय 34 वचन बघूया असतात का नसतात. मातृच्छ वर्तमान पहिला अध्याय 34 वचन. तेव्हा नाना प्रकारच्या किंवा विविध किंवा निरनिराळ्या प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने काय केले? बरे केले व अनेक भूते काढली. हा पुढे. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. कोणी कोणी कोणाबद्दल लिहिले? कोणी काढले, कोणी बरे केले? येशू ख्रिस्ताने काढले, येशू ख्रिस्ताने बरे केले. रोगाने पीडित पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक काय काढली? आता सांगा, आहेत का नाहीत? अनेक जणांना काही गैरसमज आहेत त्या बाबतीत. मराठी भाषांतरामध्ये भूते हा शब्द वापरला आहे. जगामध्ये भूतांचा शब्दाचा अर्थ काय वेगळाच लावला. हिंदी भाषांतरामध्ये गेला तर तिथं बरोबर शब्द वापरलाय दुष्ट आत्मा. पण मराठी भाषांतरामध्ये दुष्ट आत्मा हा शब्द जास्त कुठंच नाही असं म्हणता येईल. सगळीकडे एकच शब्द वापरलाय, काय? भूते. हिंदी भाषांतरामध्ये दुष्ट आत्मा आणि इंग्लिश भाषांतरामध्ये डीमन्स. आता येशू ख्रिस्तानी जर काढले असतील तर मग ते काय करायला पाहिजे? अस्तित्वात असायला पाहिजे. येशू ख्रिस्तानी काढले म्हणजे असणार आहे. भूते म्हणजे एक प्रकारे काय आहे? एक प्रकारे नाही, भूते म्हणजेच दुष्ट आत्मा. मराठी भाषांतरामध्ये अनेक ठिकाणी त्याला दुसरा एक शब्द वापरलाय, अशुद्ध आत्मा. इंग्लिश मध्ये अनक्लीन स्पिरिट्स असं शब्द वापरले. पण जास्तीत जास्त ठिकाणी भाषांतर काय आहे? भूते. आता लहानपणापासून भूत 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 ऐकत आलोय आणि इथं तर येशू ख्रिस्त काय करायला? भूते काढायला लागले. आता प्रश्न हा पडतोय, आम्ही भूताला घाबरायचं का भूताने आम्हाला घाबरायचं? काय करायला पाहिजे? घाबरतो का? आज रात्री येऊ दे का मग? येऊ दे का? लहानपणापासून तसं चित्र रंगवण्यात आलेलं आमच्या मनामध्ये. काय? भूत म्हणजे भयानक असते. काय काय घरांमध्ये लहान मुलांना वाढवतानाच जेवण आहे तर भूत येईल बघ. इथं येशू ख्रिस्त भूत काढायला बसलाय
आणि घरातले भूत येईल बघ बोलवत बसले काय. त्यामुळे वचनामध्ये अनेक ठिकाणी येशू ख्रिस्तांनी भूते काढलेली आहेत. त्याला दुसरा शब्द आम्हाला माहित असलेला शब्द दुष्टात्मा, म्हणजे दुष्टात्मे आहेत, दुष्टात्मे आहेत. आता एक गोंधळ आहे या बाबतीत. इंग्लिश मध्ये बरोबर काही शब्द येतात, फॉलन एंजल्स आणि डीमन्स, असं दोन वेगवेगळे शब्द आहेत. सगळीकडे एक सारखंच वापरतात. फॉलन एंजल्स म्हणजे पडलेले दूत, देवदूत नव्हे, दूत, पडलेले दूत, फॉलन एंजल्स. आणि भूते, ते दोन्ही वेगवेगळे आहेत. याचा विस्तार आपण नंतर बघू. पडलेले दूत वेगळे, त्यांना आता भटकायला जागा नाही इकडे, म्हणजे भूत आहेत म्हणजे दुष्टात्मे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा शब्द वापरेन भूत, ते पिक्चर मधलं घराच्या मागे आवाज करते फडफड फडफड, त्या भूताबद्दल बोलत नाही मी. कशाबद्दल बोलत आहे? दुष्टात्मा. ठीक आहे, समजलं? इथून पुढे ते लक्षात ठेवा. त्यामुळे इथं स्पष्ट आपल्याला वचनात दिलेलं आहे, त्याने अनेक भूते काढली, त्या भूतांनी त्याला ओळखले. आता या भूतांना काय आहे? शरीर नाही आहे. आणि आपण या मागील काही महिन्यांपूर्वी एका संदेशामध्ये आम्ही ऐकलेलं आहे, पृथ्वीमध्ये राहायचं असेल तुमच्याकडे काय पाहिजे? मंडळी सज्ज आहे, शिकलेला आहे, ज्ञानी आहे. काय पाहिजे? मग जर दुष्ट आत्म्याला कायदेशीररित्या पृथ्वीमध्ये राहायचं असेल तर काय पाहिजे? शरीर कोणाकडे आहे? त्यांच्याकडे आहे. मग कोणाकडे आहे? आता मनुष्याने ठरवायचं की हे शरीर दुष्ट आत्म्याला देणार, अपवित्र आत्म्याला देणार. हे निर्णय कोणाच्या हातात आहे? त्याबद्दल कोणाला जबरदस्ती परमेश्वराने केलेली नाही. पण परमेश्वराची इच्छा काय? तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर असं ठेवा, ही माझी इच्छा आहे. पण शेवटी निर्णय तुमचा. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे आज या भूतांबद्दल, दुष्ट आत्म्यांबद्दल काही बायबल मधील तथ्ये आम्ही बघणार आहोत. काही तथ्ये, सत्य म्हणा, काही बायबल मधील ट्रूथ्स, फॅक्ट्स बायबल मध्ये दिलेले आहेत. भरपूर आहेत, भरपूर. त्यातले मोजके आपल्याला असलेल्या वेळेमध्ये थोडे काही बघूया. कारण वचन सांगते तुमचा शत्रू कोण? सैतान. हा फिरत आहे. आणि वचन सांगते तुम्ही त्याबद्दल अज्ञानी असू नये. त्यामुळे त्याबद्दल ज्ञान असावं. ज्ञान असताना, त्या बाबतीत ज्ञान असेल तर आम्ही वचनात दुसऱ्या एका ठिकाणी लिहिले, वाव सैतानाला वाव द्यायचं नसेल तर आम्हाला त्याबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्ही अज्ञान असू नये, कारण अज्ञानामुळे अनेकांचा बघा. त्यामुळे आम्ही अज्ञानी असू नये. आता एक गोष्ट आहे, गोष्ट समजून घ्या. आतापर्यंत भूतांबद्दल अनेक चित्र आमच्या मनात रंगवण्यात आलेले आहेत. चित्रपटाद्वारे किंवा कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी असतील, असं झालं बाबा, तसं झालं, असं झालं बाई, काय सांगू तुला, जाऊ नको तिथं, हे करू नको, ती करू नको. असे अनेक चित्र तुमच्या मनामध्ये रंगवले असतील. ही एका बाजूला, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. मग अनेक ठिकाणी ढबे पडतात, खिडक्या आपोआप उघडतात, काय 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 होते. आता या भूतांना जर शरीर नसेल तर खिडकी कसं उघडणार? कसं उघडणार? आरपार जाणार, खिडकी नाही उघडता येत. तर बारीक सारीक गोष्ट आहे. ठीक आहे, ते आज आपलं शिक्षण
नव्हे. आज आम्ही बघणार आहे दुष्ट आत्म्यांबद्दल काही सत्य जे बायबलमध्ये दिलेले आहे, काही तथ्ये जे बायबलमध्ये दिलेले आहे. ते एक विश्वासणारा किंवा ख्रिस्ती शिष्य म्हणून आम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल त्या बाबतीत आम्ही सावध राहू. हालेलुया. एक 12-13 आहेत. जसं वेळ मिळेल तसं आपण जेवढं शक्य तेवढं आपण पूर्ण करूया. एक एक बघूया. फक्त मुद्दा आणि वचन एवढंच आपण, आणि त्याबद्दल थोडंसं माहिती तेवढंच आपण बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिला एक मुद्दा, जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक दार उघडत नाही तोपर्यंत ते दुष्ट आत्मे तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. नंबर 1 काय सांगितलं सांगा बघू. पाठ करण्यापेक्षा समजून घ्या, मग मनात चांगलं बसेल. जोपर्यंत आम्ही आध्यात्मिक दार उघडत नाही तोपर्यंत ते दुष्ट आत्मे आम्हाला स्पर्श करू शकत. असं कसं काय? कसं काय? आध्यात्मिक दारे नावाचा एक विषय काही वर्षांपूर्वी आम्ही शिकलोय. मंडळी शिकलोय का? मला विश्वास आहे ते अजून लक्षात असेल. ती आध्यात्मिक दारे बंद ठेवण्याचं काम कोणाचं? हा, प्रत्येकाचं आपापलं. ते जर आध्यात्मिक दारे आम्ही उघडले तर दुष्ट आत्म्यांना आम्हाला आमच्या जीवनात प्रवेश करून दंगा घालायला, गोंधळ घालायला परवानगी मिळते. आमचं कर्तव्य काय आहे? ती आध्यात्मिक दारे उघडता कामा नाही. अनेक जणांनी, एक उदाहरण देतो, जादूटोणा करणी या संबंधित ज्या गोष्टी आहेत ते सगळे एक प्रकारे काय आहेत? आध्यात्मिक. त्याच्याशी संबंध ठेवणारे लोक आपोआप आपल्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक दार उघडतात आणि मग दुष्ट आत्म्यांना तिथं काय मिळते? वाव मिळते, प्रवेश मिळतो. या संबंधित एक वचन वाचूया. इफिस्करास 4 अध्याय 27 वचन. इफिस्करास 4:27. हा, काय लिहिलं आहे? सर्वांनी मिळून वाचा. 1, 2, 3. दुसरं एक भाषांतर आहे सुंदर, ते पण वाचूया. 1, 2, 3. मग सैतान आम्हाला पराभव करणार का नाही हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? आम्ही संधी दिली ते वाटच बघत आहे. संधी नाही दिली तरी वाट बघणार कधी मिळते संधी. त्यामुळे ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक दारे उघडले जातात, म्हणून तुम्ही अनेक वेळा मी प्रार्थना करताना ऐकला असेल, तुमच्यासाठी वैयक्तिक प्रार्थना करताना तुम्ही ऐकला असाल, यांच्या जीवनामध्ये जे आध्यात्मिक दरवाजे उघडले गेले असतील, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते आध्यात्मिक दरवाजे बंद करतो. पण आम्ही प्रार्थना करण्यापेक्षा तुम्हाला जर त्याची जाणीव असेल की असा आध्यात्मिक दरवाजा, व्यसन, अनेक आध्यात्मिक दरवाजा आहे, व्यसनाद्वारे आध्यात्मिक दरवाजे उघडले जाणार आहेत. न उघडले गेले तर काय होणार? दुष्ट आत्मे येणार, छळ करणार, त्रास देणार 100%. त्यामुळे वचन सांगते, सैतानाला वाव देऊ नका. सैतान, त्याचं सैन्य, दुष्ट आत्मे, अशुद्ध आत्मे सगळे एक काय म्हणतात? एक संघ असं काम करतात. त्यामुळे त्यांना वाव देऊ नका, त्यांना संधी देऊ नका. आम्ही जेव्हा त्यांना वाव देतो, संधी देतो, त्यावेळी घुसणार लगेच. नुसतं दार उघडायची वाट बघताय. आता आम्ही कोणासाठी दार उघडतो ते महत्वाचं आहे.
प्रकटीकरणमध्ये परमेश्वर म्हणतो, पहा मी दार कुठं उघडतो, तिकडं उघडतो, पण इकडे उघडतो. मागील वर्षी मला वाटतंय दाराच्या कोणत्या बाजूला तुम्ही उभा आहात असा एक संदेश आम्ही ऐकलो होतो. मागच्या वर्षी ज्यांनी ऐकलं त्यांना माहिती, दाराच्या कोणत्या बाजूला तुम्ही उभा आहात असा एक संदेश ऐकलेला. त्यामध्ये याचं शिक्षण आम्ही दिलेलं आहे. आता पहिला मुद्दा समजला, आमच्या जीवनामध्ये कुठलेही आध्यात्मिक दरवाजे उघडले असतील लगेच ते ओळखून परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हे आध्यात्मिक दार मी बंद करतो. नाहीतर दुष्ट आत्म्यांना आत प्रवेश करून, त्यात प्रवेश केला तर काय करणार? चोरी, नाश, सांग. याशिवाय या 3 गोष्टीशिवाय दुसरं काही येत. यामध्ये सगळं मग ऍक्सिडेंट, नुकसान सगळं त्यामध्येच येते. चोरी, नाश आणि घात सगळं त्यामध्ये येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा समजला. दुसरा, प्रार्थना करणाऱ्या विश्वासणाऱ्यांना ते घाबरतात. नंबर 2, प्रार्थना करणाऱ्या विश्वासणाऱ्यांना ते कोण? कोण 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 घाबरतात. कसली प्रार्थना करणारे? परमेश्वरा जेवणाशिवाय येशूच्या नावात तुम्ही आमेन. परमेश्वरा झोपणारा चांगली झोपे येशूच्या नावात तुम्ही आमेन. ही सुरुवातीची बालवाडीतली प्रार्थना असं म्हणतात. सुरुवातीच्या स्तरावरच्या प्रार्थना. जसं आमच्या आत्मिक वाढ होते तसं आमच्या प्रार्थना सुद्धा वाढायला पाहिजे. जशा आमच्या प्रार्थना वाढतात कोणाला भीती वाटते, म्हणून तर तो प्रयत्न करत असतो की यांची प्रार्थना वाढू. आता काय काय जणांच्या प्रार्थना आहेत, कशावरून सांगतो? नेहमी विचारलं तरी करतोय की प्रार्थना, करतोय की प्रार्थना, उत्तर ठरलेलं असतं, करतोय की प्रार्थना. पण तरीही त्यांच्या जीवनामध्ये दुष्ट आत्म्याचं कार्य, चोरी, नाश आणि घात जास्त दिसतंय. का? एखादा दरवाजा उघडा असेल, किंवा आम्ही मागील काही संदेशामध्ये एका ठिकाणी आम्ही ऐकलं की ते प्रार्थना करत नाही आहेत, व्यर्थ बडबड करतात. वचनात शिकलो आम्ही, प्रार्थना एक आणि व्यर्थ बडबड. नुसतं डोळे झाकून व्यर्थ बडबड करणे वेगळं आणि प्रार्थना करणे वेगळं. हे आम्ही मागील संदेशांमध्ये ऐकलेलं. मग अनेक जण काय करतात? व्यर्थ बडबड, आणि त्यामुळे त्याचं फळ बघता येत नाही. या संबंधित एक वचन वाचूया. याकोबाचं पत्र 5वा अध्याय 16 वचन. याकोब 5:16. शेवटचं वाक्य वाचूया पुन्हा. सर्वांनी मिळून दुसऱ्या भाषांतरात शेवटचं वाक्य, बुद्धिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. कोणाची प्रार्थना? सगळ्यात पहिला काय बघायला पाहिजे? मी नीतिमान आहे का नाही. मग त्या प्रार्थना कशा असणार आहेत? सामर्थ्ययुक्त आणि परिणामकारक. म्हणजे मी करणाऱ्या प्रार्थनेचा परिणाम दिसणार. म्हणून मगाशी आम्ही ऐकलं मुद्दा दुसरा असा आहे
प्रार्थना कोण? नीतिमान मनुष्याची प्रार्थना. जो नीतिमान मनुष्य प्रार्थना करतो त्या प्रार्थनेला ते घाबरतात. आता तुम्ही विचार करा, जिथं जिथं दुष्ट आत्म्या आहेत तिथं तिथं तुम्ही नीतिमान मनुष्य असं प्रार्थना करून गेलात, तिथं काय व्हायला पाहिजे? सगळे घाबरून बाबा प्रार्थना करणारा मेंबर आला इथं जातो. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक आहे. ते प्रार्थना करणाऱ्या विश्वासणाऱ्यांची, जो विश्वासणारा प्रार्थना करतो त्या प्रार्थनेला घाबरतात. नंबर 3, ते दररोज तुमच्या कमकुवतपणाचा अभ्यास करतात. नंबर 3, ते दररोज तुमच्या कमकुवतपणा, दुसऱ्या शब्दात तुमची कमजोरी काय आहे याचा अभ्यास करतात. आम्ही नुसता अभ्यास करत नाही, ते पण अभ्यास करतात. तुमची कमजोरी काय आहे समजा. आणि नेहमी जास्त करून आमची कमजोरी काय असते माहिती आहे? ज्या गोष्टीतून आम्ही मुक्त होऊन बाहेर आलेला असतो तेच आमच्यात सर्वात मोठी कमजोरी तीच असते. समजा एखादा व्यक्ती गुन्हेगारीमधून मुक्त होऊन देवामध्ये आलाय आणि आज एक शांतीचं जीवन जगत आहे. त्याची कमजोरी काय असणार आहे? जो व्यक्ती दारूच्या व्यसनातून, सिगरेटच्या व्यसनातून, तंबाखूच्या व्यसनातून बाहेर पडलेला आहे त्याची कमजोरी काय असणार आहे? सैतानाला आणि त्यांच्या टीमला हे माहित आहे आणि त्याचा तो रोज, काय म्हटलं मी, दररोज तुमचा अभ्यास करतो. आम्ही निवांत आहे, एकदम निवांत. ते जर एवढं रोज अभ्यास करतात, आमच्याबद्दल सगळी माहिती गोळा करत असतात, तर आम्ही किती सतर्क राहिलं पाहिजे, आहे का? आम्ही किती सतर्क राहिलं पाहिजे. त्या माणसाला पाळायचं कसं, या माणसाचं जीवन मोडायचं कसं, याची नोकरी घालवायचं कसं, याचा व्यवसाय बुडवायचं कसं, त्या पती पत्नीमध्ये भांडण कसं लावायचं, हे कुटुंब वेगळं कसं करायचं, याचा सगळा A to Z अभ्यास रोज आणि रोज ते करत आहेत. वाचूया. या मला माहित असलेलं वाचन आहे, 1 पेत्र 5:8. सावध असा, जागरूक राहा. तुमचा शत्रू किंवा वैरी जो सैतान आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. म्हणजे अर्थ काय माहिती का? शोधत फिरणे म्हणजे अर्थ काय? त्याच्याकडे काय आहे, कमीपणा काय आहे, याचं वीकनेस काय आहे, याची कमजोरी काय आहे, त्याचा अभ्यास करा, त्याला पाडा, त्याला प्रार्थना बंद पाडा, त्याचं वचन वाचन बंद पाडा. याचं वीकनेस काय आहे? रील्स, त्याला भरपूर रील्स द्या, त्याच्या हातात मोबाईल द्या, बस प्रार्थना बंद पडते. त्याला बंद कसं करायचं याचा रोज आणि रोज काय करतायत? मोठ्याने सगळ्यांनी मिळून बघा किती तयारी चालू आहे त्यांची. कशासाठी? हा व्यक्ती जर आत्मिकरित्या मजबूत झाला
तर माझ्यासाठी धोका आहे. त्यापेक्षा मी काय करतो, त्याला आत्मिकरित्या मजबूत होऊ द्यायचं. त्याचं प्रार्थना बंद पाडा, त्याचं चर्च बंद पाडा, त्याचं वचन वाचन बंद पाडा, त्याची सहभागिता बंद पाडा, सगळं बंद पाडा. मोह, वासना, असं तसं सगळं अभ्यास करून काय करतात, व्यवस्थित असं उडवडीचे काम नसते, सगळं व्यवस्थित. कोणाला गिळावे, त्याला पाडायचं कसं, याचा अभ्यासपूर्वक पाडतात. कुठल्या पतीला कसं अडकवायचं, कुठल्या पत्नीला कसं फिरवायचं, कुठल्या लेकरांना कसं पळवायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांना आहे. त्यांना मंद समजू हवेला त्यांनी आता हवेला येऊन काय म्हणाला सांगा बघू. देवाने तुला असं सांगितलंय, त्याला कसं काय माहित हो, कसं काय माहित. अभ्यास, याला म्हणतात अभ्यास. चला हवेकडनं जरा पुढे येऊया, येशू ख्रिस्ताकडे येऊया. तू देवाचा पुत्र आहेस, या धोंड्याला काय कर. कसं काय हो, सगळा अभ्यास. वचन सांगतोय, असं सांगतोय वचन, कसं काय अभ्यास. कोणाला कसं पाडायचं याचा अभ्यास त्यांना आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्यामुळे आम्ही काय असायला पाहिजे, सावध असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आमचा पण अभ्यास असायला पाहिजे की कशा प्रकारे आम्ही त्या गोष्टीला सामोरे जाणार आहोत. सैतान जर अभ्यास करतो तर आम्ही करायला नको, नाही काय. कशाचा अभ्यास, आमच्याकडे अभ्यास करण्यासाठी भरपूर परमेश्वरांनी दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे असं समजू नका सैतानाला माझ्याबद्दल काही माहित नाही. तुम्ही रात्री बेडशीट ओढून काय बघताय, कोणाबरोबर चॅटिंग करायला लागलाय, कोणाला भेटताय, कुठे जाताय, काय करताय, ए टू झेड दोघांना माहित आहे. आई वडिलांना माहित नसेल पण दोघांना माहित. कोणाला, एक देवाला, दुसरं. समजलं, इथपर्यंत समजलं. त्यामुळे चुकून पण असा विचार करू नका की माझ्याबद्दल सैतानाला माहित नसणार, असं चुकून पण विचार करायचा नाही. नंबर 4, 3 झाले, 4. तुमची उपासना, तुमची उपासना त्यांना, कोणाला, दुष्ट आत्म्यांना, त्यांना गोंधळात टाकते आणि त्यांना अशक्त बनवते. काय म्हटलं मी, तुमची उपासना त्यांना गोंधळात टाकते आणि अशक्त बनवते. आता बघा तुमच्या उपासनेमध्ये शक्ती बघा किती. नुसतं जे उभारून गाणी म्हणत आहे, आमची उपासना यरीहोचं तट पाडण्याची शक्ती ठेवते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या दुष्टात्म्यांना काय करते, गोंधळात पाडते आणि त्यांना पूर्णपणे अशक्त करते. त्यामुळे मी जेव्हा अशक्त असेल, माझ्यामध्ये कमीपणा वाटत असेल, तेव्हा मी काय करू शकतो, उपासना करायला सुरू करायचं. तुम्हाला वाटतंय की माझ्या विरोधात
लय असं काहीतरी आत्मिक हालचाली सुरू आहेत माझ्या विरोधात, काय करायचं? लगेच तोंड उघडून उपासना करायला. गिदोनाच्या बाबतीत आम्हाला एक गोष्ट ऐकायला मिळाले होते, काय की तिथं यांनी काय केलं, उपासना सुरू केलं. तिथं काय झालं? गोंधळ उडाला, शत्रूंमध्ये गोंधळ उडाला. आणि काय झालं? एकमेकांना. हेच प्रकार आम्ही जेव्हा उपासना करतो त्यावेळी शत्रूच्या सैन्यामध्ये घडते. मग जेव्हा आमच्या विरोधात असे हल्ले होत आहेत, सगळं होत आहे, त्यावेळी काय करायचं? जय जयकार, जय जयकार, येशू तेरी जय जयकार. आमचं काय होतंय? यो असा आहे, यो तसा आहे, हिने असंच केलं तर. मग तिथं गोंधळ तिथं उडायच्या ऐवजी तिथंच उडतोय सगळा गोंधळ. घ्या याकोबाचे पत्र 4 अध्याय 7 वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. जेव्हा आम्ही उपासना करायला सुरू करतो, एक प्रकारे आम्ही काय करतो? सैतानाला अडवतो. एक प्रकारे जेव्हा आम्ही वचन घोषणा करतो त्यावेळी काय करतो? एक प्रकारे सैतानाला अडवतो. मग तो काय करणार आहे? पळून जाणार. त्यामुळे आमच्या उपासना, आमच्या प्रार्थना, आमच्या वचनाची घोषणा थांबता कामा नये. काय करते? शत्रूच्या सैन्यामध्ये गोंधळ निर्माण करते, त्यांना कमजोर बनवते. आणि त्याविरुद्ध आम्हीच कमजोर होतो. जर ते आम्ही करत नाही तर कोण कमजोर होणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ठीक, पुढचा मुद्दा 5वा ना हा. जेव्हा आम्ही पाप कबूल करतो त्यांची ते शक्ती गमावतात. काय म्हटलं मी? हे पुन्हा तुम्ही रात्री जाऊन मनन केला तर हे तुमच्या ध्यानात राहणार आहे. नाहीतर परवा पण नाही, उद्या रात्रीच्या आत सगळं खुश. काय म्हटलं? मुद्दा काय होता? जेव्हा पाप कबूल करतात तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात. म्हणजे त्यांची पकड जी आहे, समजा असं पालन पकडलं असेल, जेव्हा आम्ही आमचे पाप कबूल करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, प्रभू माझ्याकडून हे पाप झालेलं आहे, मी कबूल करतो, मला क्षमा कर. त्यांची पकड जी आहे ते काय होते? कमजोर होते. त्याच्यावर, कारण आम्हाला एक गोष्ट माहित आहे, सैतान आमच्यामध्ये पाप असल्याशिवाय सैतान आम्हाला स्पर्श करू शकत. एक योहान 1:9. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुभ्र करेल. जेव्हा जर आपली पापे आपण पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आमच्या पापांची क्षमा होते त्यावेळी सैतानाला तिथं काही पकडायला जागाच राहत नाही. काय म्हटलं मी? तुम्ही असं राहिला, एक सांगतो, सैतान चांगला धुवून काढणार. कारण वचन तुम्हाला येत नाही. वचन आम्हाला येणे गरजेचं आहे. काय सांगितलं मी? मुख उघडायचं, कबूल करायचं. हा, जेव्हा
आम्ही पाप कबूल करतो तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात. त्यानंतर त्यांची आमच्यावर पकड राहत नाही. आम्हाला पकडण्यासाठी आमच्यामध्ये काहीतरी पाप पाहिजे. पापाशिवाय ते हात लावू शकत. पाप हे एक मात्र काय म्हणता येईल, प्रवेशद्वार म्हणता येईल, आध्यात्मिक दरवाजा म्हणता येईल, जे त्यांना आमच्या जीवनामध्ये प्रवेश देते. मग पापाचे प्रकार काय आहेत, पाप कशाला म्हणायचं, कोणकोणत्या गोष्टी पाप आहेत, ते मागच्या संदेशांमध्ये कुठेतरी झालेलं आहे. पाप व पापाचे प्रकार असा एक संदेश झालेला आहे, त्यामध्ये आम्ही बघितले. ज्यावेळी आम्ही आमची आपली पापे पदरी घेतो, जेव्हा परमेश्वर आम्हाला पापाची क्षमा करतो, म्हणजे पकडायला काहीच राहिलेलं नाही, पकडणार कसं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून मी म्हटलं, जेव्हा मी आमच्या पापांची कबुली करतो तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात, त्यांची पकड कमजोर होते. मग सगळ्यात पहिला जेव्हा आम्हाला दुष्ट आत्म्यांचा छळ त्रास जाणवतो, सगळ्यात पहिला काय करायला पाहिजे? उलट बोलणे, राग करणे. रागामध्ये 2 प्रकार आहेत, मागा मी शिकलेला आहे. रागाचे 2 प्रकार आहेत, नीतिमान राग आणि नैसर्गिक जे राग आहे. नीतिमान रागाला वचनात परवानगी दिली. त्यात नीतिमान राग म्हणजे काय आणि जे नॅचरल अँगर ते म्हणजे काय, मागील संदेशामध्ये युट्यूबवर आहे, जाऊन बघा. राग, कडूपणा, कोणाला क्षमा केलेलं नाही, ते सुद्धा एक पाप आहे. अनेक जणांमध्ये ते कडूपणा राहते आणि ते कोणतरी आहे ज्यांना आम्ही क्षमा केलेलं नाही, ते एक पाप आहे आणि ते सैतानासाठी आणि त्यांच्या सैन्यासाठी एक दरवाजा आहे. मग ते दरवाजा आहे म्हणजे अर्थ काय? एखाद्या व्यक्तीला आम्ही जर क्षमा करू शकलो नाही म्हणजे अर्थ काय, तो दरवाजा उघड आहे आणि सैतानाला प्रवेश. क्षमा न करणे, कडूपणा, खोटे बोलणे, व्यभिचार, ते भरपूर गोष्टी आहेत, लिस्ट मोठी आहे. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे जेव्हा आम्ही पापाची कबुली करू की होय माझ्याकडून हे झालेलं आहे, मला क्षमा कर, त्यावेळी परमेश्वर आमच्या पापाची क्षमा करतो आणि मग काय होतंय, ती पकड, ते जे प्रवेशद्वार आहे सैतानासाठी बंद होते आणि त्यांना आमच्या जीवनात प्रवेश मिळत. 6वा मुद्दा, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक जणांना त्याच्या बाबतीत थोडं गैरसमज पण आहे, पण आता ते क्लिअर होईल, स्पष्ट होईल. ते म्हणजे बोल दुष्ट आत्मे. हा, तुमचे मन वाचू शकत नाहीत. तुमच्या मनात काय चाललंय हे त्यांना माहित नाही, पण तुमच्या प्रतिक्रिया वाचू शकतात. तुमच्या प्रतिक्रिया वाचू शकतात. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिलं काय आहे, आमच्या मनात काय चाललंय त्यांना माहित नाही, पण आमच्या प्रतिक्रिया म्हणजे हावभाव, त्याच्यावरून ते सुमारे 90-95% काय करू शकतात, अंदाज लावू शकतात. बरोबर अंदाज लावू शकतात. 95-99%, 100% नाही. त्यामुळे ज्यांना लय पटपट करण्याची सवय आहे, सगळे मनातलं बाहेर सांगून मोकळे होतात, ते सगळं गोष्ट कोणाला ऐकायला मिळते, हा घ्या. पण ज्यांना मनात ठेवून त्यासाठी प्रार्थना करायला येते, वचन सांगताय, वाचूया चला. पहिले शमूएल 16 अध्याय 7 वचन. 1 शमूएल 16:7. पण परमेश्वर
मानवासारखे थांब परमेश्वराचे थांब, जिथं फुलस्टॉप कॉमा काहीतरी असं तिथं थांबायचा असा अर्थ असतोय. हा, कारण मी त्याला नापसंत केले आहे, इथं थांबायचं आहे. तिथं टिंब पण दिले आणि असं काय म्हणतात त्याला, कॉमा पण, सेमी कॉलन म्हणतात इंग्लिश मध्ये. मराठीमध्ये हा, म्हणजे अर्थ काय, घसरत पुढे जाऊ नका, थांबा. हा, पुढे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर फक्त तुमच्या हृदयात काय आहे हे फक्त आणि फक्त म्हणतो मी पुन्हा, फक्त आणि फक्त परमेश्वर जाणतो. आणि जेव्हा आपलं हे उघडतोय की नाही, बाड सगळं, आणि कोणाला कळतंय, वा, हे सुरू झालं. म्हणून हे सांभाळून, हे उघडला, तुमच्या मनात काय चाललंय सगळं ओतला म्हणायचं त्यांच्या समोर. पण अजून एक गोष्ट आहे, तुमच्या प्रतिक्रिया ते वाचू शकतात. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हणता येईल, कुठेच असं वर्णन नाही की ते तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतात, असं कुठेच वर्णन नाही. पण अनेक गोष्टीतून असं समजून येते की ते तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या हावभाव ओळखू शकतात, तुमचं हालचाली, तुमच्या वाटचाली याचा अभ्यास करून अंदाज लावू शकतात की काय चाललंय याच्या मनात. पण मनात एक्झॅक्ट काय आहे ते माहीत. आता सांग, हे उघडलेलं बरं का बंद ठेवलेलं बरं? हुशार आहे, पण ते फक्त इथं असो नाही, उत्तर घरी गेल्यानंतर सुद्धा याच्यावर ताबा असू. कारण जेव्हा आम्ही उघडतो, एक तर सगळं सांगून टाकतो, दुसरं कुठल्या शब्दाद्वारे आमच्याकडून पाप होऊ शकते. त्यामुळे सांभाळू. ठीक आहे. 6 झाले. हा, 7वा मुद्दा. तुम्ही जेव्हा मोठ्याने शास्त्रलेख बोलता किंवा वाचता किंवा घोषणा करता, ते पळून जातात. तुम्ही जेव्हा मोठ्याने शास्त्रलेख म्हणजे काय, वचन बोलता किंवा घोषणा करता, ते पळून जातात. वाचूया एक त्या संबंधित आणि मग ऐकूया त्याबद्दल. मत्तई 4:10 वाचा. मत्तई वर्तमान 4 अध्याय त्याचे 9 वचन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव त्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. आता इथं लक्ष देऊन ऐकण्यासारखी गोष्ट आहे, लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. येशू त्याला काय केला? अरे सांगा, एवढं राहू नका. सैतान सिंहासारखा फिरत आहे, तुम्ही आपली झालं मग फाडून काढेल. नंतर मग रडते, असं झालं तसं. ऐका आणि सावध व्हा, जागृत राहा. सैतान काय केलं? सैतानाला येशू काय केला? शब्द सांगतोय, म्हणाला. काय म्हणाला? मी नंतर दाखवतो तुला, असं म्हणाला. काय म्हणाला? शास्त्रलेख असं लिहिलेलं आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर, केवळ त्याचीच. म्हणजे वचन येशू ख्रिस्त काय म्हटला, काय केला? बोलला. कसं केला? हे आता फेमस व्हायला लागले. असं केला का? वचन सांगते तो म्हणाला. बोलणं खूप महत्वाचं आहे. काय बोलणं? उघडलं तर काय आलं पाहिजे?
वचन शास्त्रलेख असं सांगते ते यायला पाहिजे. येशू त्याला म्हणाला, मनातल्या मनात असं केलं नाही, मनातल्या मनात खुणावलं नाही. आणि म्हणून असं सांगितलं जाते, तुम्ही वचन वाचताना मनातल्या मनात वाचू नये. जे चूक नाही ते, पण आवाज सोडून वाचा. एक तर तुमच्या कानाला पण पडते, त्याच्या कानाला पण पडते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, शास्त्रलेख असं आहे, तू चालता हो. मनातल्या मनात बोलला नाही, तोंड उघडून बोलला. म्हणून मी मागं लागतोय सगळ्यांचं, तोंड उघडा, तोंड उघडा. जिथं नाही तिकडे तोंड उघडते, जिथं पाहिजे तिथं तुम्ही आहे की बोला. तुम्ही तुमचं तोंड उघडले की तो तुमच्यापासून पळेल. मी उघडलं तर माझ्यापासून पळून जाईल. तुम्ही उघडला तर नाही, तिकडे तोंड उघडला तर त्याचा अर्थ काय माहिती काय? ये 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 चहा करून देतो. असा शास्त्र लेख आहे, चालता हो. मग काय करणार? आडवा जाणार पळून. हालेलुया, हालेलुया. काहीतरी शिकत आहात का? तो पण बोलतो, आम्ही पण बोलायला पाहिजे. तो पण येशू ख्रिस्ताकडे येऊन बोलला, मनातल्या मनात म्हटला येशू. तो पण बोलला. साधी गोष्ट आहे. बऱ्याच जणांना ते सवय आहे बरं का. त्या गोष्टी आताच राहू दे, बाहेर नको. पण वचन आपल्या आमच्या मुखी परमेश्वराचे नियमशास्त्र सदैव बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालेल. हालेलुया, हालेलुया. बर, पुढे जाऊया. 8वा. जर 8वा जाण्यापूर्वी पहिले 7 काय काय होते जरा बघूया. सांगा, पुन्हा पुन्हा कानात पडू दे आणि तुम्ही पण बोला. म्हणजे लिहिलेलं नाही त्यांना बोलता येणार नाही, कारण लिहिलेलं नाही, त्यामुळं लक्षात राहणार नाही. ज्यांनी ऐकले चांगलं लक्ष देऊन त्यांच्या लक्षात राहील, त्यांनी लिहून ठेवले त्यांच्या अजून चांगलं लक्षात राहील. बोला, आता तुम्ही बोला. नंबर 1. स्पर्श करू शकत नाही. नंबर 2. प्रार्थना करणाऱ्या ते घाबरतात. नंबर 3. रोज आमचा अभ्यास, आमच्यामध्ये काय कमीपणा आहे, काय कमजोरी आहे, अभ्यास करतात आणि बरोबर तिथंच हल्ला करणार. कारण जिथं आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आम्ही मजबूत आहे तिथं मारून काय फायदा नाही, पण जिथं आम्ही कमजोर आहे तिथंच हात लावणार. जो व्यक्ती व्यभिचारामधून मुक्त होऊन आलाय त्याच्या समोरच बरोबर मुलगी चालत येणार. ते त्याच्यासाठी असलेलं मोह असणार आहे, त्याच्यासाठी असलेली परीक्षा असणार. त्यामुळे आमचे कमजोरी ते अभ्यास करत आहेत. ठीक आहे. नंबर 4. त्यांना वीक बनवते, कमजोर बनवते. त्यामुळे आमची उपासना थांबू नये. सदैव आमच्या मुखातून परमेश्वराची उपासना होत राहू. पुढे 5. जेव्हा आम्ही आमची पापे कबूल करतो तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात. म्हणजे त्यांची जी पकड आहे, पाप ही एक मात्र पकड आहे. त्यांच्यासाठी कायदेशीर परवानगी पापाद्वारेच आहे आत येण्यासाठी. दुसरे मार्ग नाही आहे. दुसरे आध्यात्मिक दरवाजे म्हणजे पापाद्वारेच दरवाजे उघडले जातात. ठीक आहे. ते जेव्हा आम्ही कबूल करू त्यावेळी त्यांच्यासाठी ते दार बंद केले जातात, त्यांची शक्ती गमावतात. नंबर 6. ते तुमचे मन वाचू शकत नाहीत,
पण तुमची प्रतिक्रिया वाचू शकता. तुम्ही रागाने प्रतिक्रिया दिलात, हा बरं झालं, आपल्या बाजूला आहे, टेन्शन घ्यायचं नाही, शांत राहिलात, अरे प्रतिक्रियाच देना, काय चाललंय याच्या मनात, काय चाललंय का याच्या मनात, कसं ओळखायचं आता. म्हणून येशू ख्रिस्ताकडे जर तुम्ही अभ्यास केला, शेवटच्या क्षणांमध्ये क्रूसावर जाण्यापूर्वी अनेक ठिकाणी असं लिहिलंय, तो शांत होता. काय प्रतिक्रिया नाही, काहीच प्रतिक्रिया नाही. समोरच्याला कळे नाही याच्या मनात चालले काय, शत्रूला कळे नाही याच्या मनात चालले काय. त्यामुळे एक सुंदर गोष्ट आहे, शिकून घ्या. नंबर 7, तुम्ही जेव्हा मोठ्याने शास्त्रद्वय बोलता किंवा घोषणा करता तेव्हा ते पळून जात. म्हणून घरी जाऊन नवऱ्यावर हा प्रयोग करू नका. ती भूते नव्हे, माणसं आहेत आणि भूतांमध्ये शिकावे लागेल. किंवा पत्नीवर हा प्रयोग करू नका. कारण अनेक जणांच्या मुखातून ऐकायला मिळते तसं, हे माणूस होय, भूत आहे ते भूत. ही पोरं आमच्या घरात जन्माला आलेली एवढ्या पोरं म्हणायचं, भूत आहे ती भूत. आणि हे तुम्ही काय करायलाय, मोठ्याने बोलून दाखवालाय आणि ते काय करणार, ती पकडणार. अरे वा, त्यानं स्वतः तोंडाने म्हटलंय भूत आहेत भूत, मग आम्हाला द्या त्यांच्या शरीरामध्ये जाऊ द्या. आणि मग नंतर त्याला दुष्टात्मा लागलाय, प्रार्थना करा. बोलवलं कुणी, बर. 8वा मुद्दा, ते शांतपणे काम करतात. शांतपणे काम करतात अशा आशेने की तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल. ते शांतपणे काम करतात अशा आशेने की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल. They work in silence. 2 कोरिंथ याचा 2रा अध्याय 11 वचन वाचूया. 2 कोरिंथ 2रा अध्याय 11 वचन. अशा हेतूने की सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. दुसऱ्या शब्दात बघा, त्यासाठी की सैतानाने आम्हावर चढ होऊ नये, कारण त्याच्या योजना आम्हाला माहित नाहीत असे नाहीत. म्हणजे आम्हाला माहिती करून घेता येते. माहित नाही असे नाही म्हणजे अर्थ काय, आम्ही ती माहिती करून घेऊ शकतो, त्या योजना जाणून घेऊ शकतो आणि त्यामध्ये ते रद्द करू शकतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पण ते करायचं कोणाला आहे, आम्हाला. ते स्वतः येऊन सांगणार. म्हणून मी म्हटलं ते शांतपणे काम करतात. ते असं येऊन सांगणार नाही, बंधू जोसेस मी उद्या तुमच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट घेऊन आणणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रार्थना करून या बरं का उद्या, असं सांगून येणार नाही. शांतपणे काम करा. मी उद्या तुम्हाला या खड्ड्यामध्ये पाडणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रार्थना करून उपवास जर खड्डा उपवास करून या बरं का, असं सांगणार. शांतपणे काम करतात अशा हेतूने का, की त्यांच्या योजना काय आहेत ह्या तुम्हाला समजू नाही. पण आम्ही जर सतर्क असलो, सावध असलो, तर त्या योजना आम्ही ओळखून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही रद्द करू शकतो. पण कधी जागे राहा, प्रार्थना करा, सावध असा, जागे राहा. कारण सैतान त्याच्या आधी शब्द काय, सावध राहा, जागे राहा. ते असल्याशिवाय आम्ही त्याच्या योजना ओळखू शकणार. आणि जेव्हा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यांना बरं वाटते. कारण आम्ही दुर्लक्ष केलं तर काय करणार, तर तिथंच बसून राहणार. एक उदाहरण देतो. तुमच्या घरांमध्ये
स्पायडर काय गोष्टी कोपऱ्या कोपऱ्यात असतात. तुम्ही नुसतं त्याच्याकडे काय करा, दुर्लक्ष करा आणि थोड्या दिवसांनी बघा काय होईल. पहिला एक जाळी असणार आणि तुम्ही दुर्लक्ष केला तर एकाचे 2, 2चे 4, मोठीच्या मोठी जाळी तयार. तसंच शैतान शांतपणे काम करणार, किसी को पता नहीं चलेगा. म्हणून बघा अनेक वेळा कोणामध्ये दुष्ट आत्मा आहे समजतच नाही. एकदा एका व्यक्तीला प्रार्थना करण्यासाठी घेऊन आले. कशासाठी प्रार्थना करायचं होतं, काहीतरी डोकं दुखतंय किंवा काहीतरी पोट दुखते, मान दुखते, काहीतरी असं त्यासाठी प्रार्थना करा, किंवा शिक्षणासाठी त्यांच्या किंवा काम व्यवसायासाठी प्रार्थना करा असे आले होते. मी पण म्हटलं ठीक आहे प्रार्थना करूया. डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायला सुरू केली. प्रभू येशू त्यांना आशीर्वादित कर, त्यांचं काम व्यवसाय शिक्षण जे काय आहे आशीर्वादित कर. आणि अचानक तसं आम्ही प्रार्थना करायला सुरू केलं. अचानक मला जर असं मी डोळे बंद करून प्रार्थना करतो, अचानक आवाज ऐकायला लागला. कसला आवाज, एकदम बारीक. मी म्हटलं इकडं तिकडं चर्चमध्ये कोणतरी बोलत असते किंवा आजूबाजूला काहीतरी काम सुरू असेल त्याचा असं मी दुर्लक्ष केलं, पण ते काय आवाज थांबेना. मग मी डोळे उघडून जर कोण आवाज करत, कुठला आवाज, एक वेगळा आवाज आहे, कुठला आवाज आहे काय बघतोय तर समोर असलेली व्यक्ती दात चावतो. आम्हाला आणि ते मला माहित आहे कशाचं चिन्ह आहे, रागाच्या आत्मा. दुष्ट आत्मापेक्षा पण पुढचं अभ्यास, रागाच्या आत्म्याचं ते चिन्ह आहे. प्रत्येक आत्म्याचं एक वेगवेगळे चिन्ह असते. जोसेस म्हटलं की असा दिसतो, त्याची चिन्ह असे आहे, त्याचं पेहराव असा असतो, याच्यावरून आपण ओळखतोय. तसं प्रत्येक आत्म्याचे काही चिन्ह असतात, त्याच्यावरून आम्हाला ओळखायला मदत होते. हे दात चावायचं एक चिन्ह कशाचं आहे, तसंच अजून एक आत्मा आहे, असं खाली प्रार्थना केल्यावर खाली पडणार नाही, असं असं करणार, ते कशाचं चिन्ह आहे, सर्पाचा आत्मा. असे अनेक चिन्ह आहेत. मला समजलं हे रागाचा आत्मा आहे. म्हटलं आले तर होते प्रार्थना कशासाठी करण्यासाठी, म्हणून मी मगाशी म्हणलो ते शांतपणे जोपर्यंत त्यांना प्रार्थनेद्वारे त्रास होत नाही तोपर्यंत निवांत बसलेले असतात, आपले जाळी करत बसलेले असतात. जेव्हा त्यांना त्रास व्हायला सुरू होते त्यावेळी प्रकट व्हायला सुरू होते. मग त्याच्यासाठी प्रार्थना सुरू केली. हा हो रागाचा, ओके ठीक आहे, आज तर मजा आहे का, आज मजा येणार. आम्हाला उलट अशी दुष्टात्मेसाठी मजा येते. मग त्याच्यासाठी प्रार्थना करून त्यातून त्यांना, मला त्या दिवशी आश्चर्य वाटलं. आले कशासाठी प्रार्थनेला, काहीतरी डोकं दुखते, किरकोळ काहीतरी कारण ज्यासाठी प्रार्थना करा असं आहे. पण काय बघतोय तर प्रार्थना करतोय तर काय. म्हणून मी म्हटलं दुष्टात्मे शांत. आणि व्यक्ती कोण होते माहिती का, विश्वासणारी व्यक्ती, मांडवीला येणारी व्यक्ती, चर्च मध्ये दर रविवारी पासून वचन ऐकणारी व्यक्ती. त्यामुळे आता मला समजते इथं बसलेले सगळे यातले किती दुष्ट आत्मे आहेत ते कळून येते. पण जोपर्यंत ते प्रार्थनेला स्वतःहून पुढे येत नाही तोपर्यंत ते शांत काम करत, शांत असत, प्रकट करत नाही स्वतःला. आणि आम्ही पण दुर्लक्ष करतो. म्हणून ते जेव्हा ते पुढे येतात मला असं वाटतंय की असं हे त्रास मला होत आहे, मला वाटतं प्रार्थना करा. किंवा ते स्वतः गुडघ्यावर येऊन असं माझ्या जीवनात होत आहे, मला असं वाटतं की हे आत्मे माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघ.
शांतपणे काम करतात. अनेक जण बघा, जेव्हा मोठे देवाचे सेवक येतील इतर चर्चला, गेस्ट स्पीकर वगैरे, त्यावेळी येतात प्रार्थना करून घ्यायला. आणि त्यांनी प्रार्थना केली की मग सगळं, इतर वेळी प्रार्थना करायला येणार नाही त्यावेळी ते निवांत असते, शांत असते, बाहेर निघतच नाही. कारण कधी प्रार्थनेला ते स्वतः तर प्रार्थना करत नाहीत आणि कोणाला प्रार्थना करून घेत. त्यामुळे वचन सांगते त्यांच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाहीत, आम्ही माहिती करून घेऊ शकतो. ती क्षमता देवाने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. ठीक आहे, पुढे 9वा मुद्दा बघूया. दुष्ट आत्म्यांपासून सुटका सोपं आहे. दुष्ट आत्म्यापासून सुटका सोपं आहे, अवघड नाही आहे. अनेक जणांना वाटतं बाप दुष्ट आत्मा काढणं लय अवघड काम आहे. का सांगतो? मार्क 16:17 वाचूया. मार्क 16:17. बस, विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. तुम्ही विश्वास धरणारे आहे? नाही वाटत? सांगा की विश्वास धरणारे आहे. मग काय चिन्ह असायला पाहिजे? ते माझ्या नावाने सहज सांगून गेला येशू ख्रिस्त, ते माझ्या नावाने भूते काढतील. सहज, त्यासाठी असं करावं तसं करावं असं काहीच नाही. माझ्यावर विश्वास ठेवतात, बस माझ्या नावाने ते भूते काढतील. त्यामुळे मी म्हटलं भूते काढणे अवघड नाही, फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास पाहिजे, त्याच्यावर चांगलं नातं पाहिजे. नातं कशासाठी मी पुढे सांगेन. हालेलुया, हालेलुया. जेवढं आमचं येशू ख्रिस्ताबरोबर नातं मजबूत, तेवढं आमचा अधिकार जास्त. आणि जेवढा अधिकार जास्त, तेवढं भूते ऐकायलाच पाहिजे. नाहीतर तापाचं भूत, तापाचा आत्मा सुद्धा हालत नाही. का? नातं मजबूत नाही. हालेलुया, हालेलुया. विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने, म्हणजे भूत काढण्यासाठी काय पाहिजे? विश्वास. आणि सगळ्यात महत्वाचं येशू ख्रिस्ताचं नाव. काही जण गेले भूती काढायला, ते भूत काय म्हणाले माहितीये का? मी पौलाला ओळखतो, मी येशू ख्रिस्ताला ओळखतो, तू कोण? तसं काय? अधिकार नाही, अजून मिळवलेलं नाही. येशू ख्रिस्तावर नातं नाही. त्यामुळे विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे, हे फक्त असं लिहिले का? फक्त पालकांकडे हे चिन्ह असते बरं का? असं लिहिले का? कोणाकडे असायला पाहिजे? विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाकडे असायला पाहिजे ही चिन्ह. काय? भूते काढण्याचं. नवनव्या अनेक चिन्ह आहेत, पण तो आज आमचा विषय नाही. आज आम्ही जे विषय तेवढ्या पुरता मी ते वाचत आहे. ते माझ्या नावाने काय करतील? त्यामुळे मी म्हटलं भूते काढणे का अवघड नाही. सगळ्यांना वाटतं बापरे असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. आमचं येशू ख्रिस्ताबरोबर नातं जेवढं चांगलं आणि मजबूत, तेवढं आरामात मी तर प्रार्थना करत आहे, प्रभू अनेक गोष्टी मी घेऊन ये, त्याशिवाय मजा येत नाही. घेऊन, कारण तू सांगितलंस परमेश्वरा वचनामध्ये, तुझे शब्द आहेत की माझ्यावर विश्वास ठेवणारे माझ्यापेक्षाही मोठे चिन्ह चमत्कार करते. हालेलुया. त्यामुळे प्रभू माझा गौरव तुला देतो. लोक आपली प्रशंसा करतो, हे भूते काढतो बाबा ते, हो हो, हा
झालं आणि 2 येऊन बसते. लुसिफरच्या बाबतीत तसंच झालं. हो केलं झालं. त्यामुळे त्या बाबतीत सावध. एखादा दुष्ट आत्मा निघाला तुमच्याकडून, देवाला धन्यवाद करा. सर्व श्रेय प्रभू तू छानावर निघाले, त्यामुळे त्याचं गौरव तुला दे. मी काढलं म्हटलं की आलंच. तू काढलंस होय, तुझ्या नाव बरं बरं झालं आलं थांब. त्यामुळे त्याचं श्रेय त्यालाच मिळत राहायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा मुद्दा. त्यांना होताना माहित आहे की त्यांचा वेळ जवळ संपला आहे. दुष्टात्म्यांना माहित झाले की त्यांचा वेळ संपलेला आहे, म्हणून तीव्र रीतीने कार्य करत आहे. वचन वाचूया. प्रकटीकरण 12 अध्याय 12 वचन. प्रकटीकरण 12 अध्याय 12 वचन. कोणाकडे आला आहे सांगा की, कोणाकडे आला आहे? हा, आणि काय करत आहे? अभ्यास करत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत काय करते व्यक्ती? याला कुठं पकडता येईल, याला कुठं अडकवता येईल, त्याचं प्रार्थना कसं बंद करता येईल, त्यांच्यामध्ये भांडण कसं लावायचं, त्यांच्यामध्ये कडूपणा कसं लावायचं, त्याचा अभ्यास कसा बंद पाडायचा, त्याचा बिझनेस कसा बंद पाडायचा, सगळं अभ्यास सुरू आहे. इथं लिहिले, कारण सैतान आपला काळ थोडा आहे, म्हणजे जवळजवळ संपलाच आहे, हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे. म्हणजे अर्थ काय सांगा बरोबर सांगा. सांगा भाऊ. दुसऱ्या भाषांतरात वाचा. कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे, तो रागाने भरलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे बघताना एकदम हसत, वा किती छान प्रार्थना करतो असं बघणार काय? प्रार्थना करतोय, रागाने भरलेला आहे. त्याला माहित आहे की त्याच्याकडे जास्त वेळ, आम्हाला पण माहित पाहिजे की त्याच्याकडे जास्त वेळ. आता मला सांगा, जेव्हा वेळ कमी असते, उदाहरण सांगतो तुम्हाला, चांगलं सांगतो. जेव्हा वेळ कमी असते तेव्हा फास्ट लिहितो का नाही आपण परीक्षेत? शेवटचे 5 मिनिटं असा आवाज, पहिल्यापासून निवांत आपल्या इकडं बघ तिकडं बघ, निवांत लिहित बसला परीक्षा. आम्ही केले तसं, त्यामुळे माहिती आहे. जेव्हा वर्गात शिक्षक म्हणतील शेवटचे 5 मिनिट राहिले, 5 मिनिट राहिले, आता तुम्ही सांगा सैतान काय करत असेल? मग शेवटचा थोडा काळ बाकी आहे, मग तो काय करणार? अजून जास्त तीव्रतेने कार्य. म्हणून परमेश्वर म्हणतो, जसा तो दिवस जवळ येईल, म्हणजे प्रभूच्या येण्याचा दिवस जवळ येईल, तसा तसा तुम्ही काय करा? अधिक तुमची सहभागिता झुंड में रहो. एकटा सापडला म्हणून मंडळीमध्ये राहा. नाही घरात प्रार्थना करतो की, तिथं पण परमेश्वर येतोच असं म्हणतात, पण तिथं तू एकटा सापडतोस. तिथं जाऊन डायलॉग मारता येत नाही. शेर हमेशा हाकेला आहे. बरं झालं, ये इकडे दाखव. तिथं डायलॉग चालत नाही, ते पिक्चर मध्येच बाहेर जगात चालते. इथं सहभागितेमध्ये राहा, बाहेर जाऊ नका, एकटा राहू नका, सहभागितेमध्ये राहा, पेटत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सैतानाला माहित आहे, दुष्टात्म्यांना माहित आहे की त्यांचा काळ संपत आलेला आहे. त्यामुळे तीव्रतेने कोणाला गिळावे, कोणाला संपवावे, कोणाचं नुकसान करावे, कोणाचं काय करावे याचा अभ्यास करत तीव्रतेने कार्य करत आहे. तेवढंच तीव्रतेने आम्ही सुद्धा उपवास, प्रार्थना, उपासना, वचन वाचन, वचन मनन, आम्ही पण तेवढंच तीव्रतेने असायला पाहिजे होतं. आपण कुठं आहे?
म्हणजे हे करायचं नाही म्हणत नाही. काय काय जण हे बोट लय डेंजर आहे बाबा, काय काय जण असं असं बसवते, काय काय जण असं बसवते, काय काय करायला होते बोट, असं पण करायला होते. डेंजर आहे पोटी. सैतानाचा काळ संपत आलेला आहे, त्यामुळे तो तीव्रतेने कार्य करत आहे. आम्ही सुद्धा तीव्रतेने कार्य करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बस शेवटचे 2-3 मुद्दे आहेत. नंबर किती आहे सांगा बरोबर? 11. बरोबर. आमच्या नजरेत पडू नये, आमच्या नजरेत पडू नये म्हणून ते भावनिक वेदनांमागे लपतात. आमच्या नजरेत पडू नये म्हणून ते भावनिक वेदनांमागे लपतात, दडून बसतात. मी मगाशी सांगितलं ते शांतपणे काम करतात आणि पटकन प्रकट व्हायला नको म्हणून कशाच्या तरी मागे लपतात. ते म्हणजे भावनिक वेदना. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे इमोशनल पेन. भावनिकरित्या जेव्हा वेदना होतात त्याच्या मागे ते दडून बसतात. हाय बरं झालं, बरं झालं. त्याच्या संबंधित एक वचन वाचूया. म्हणून दावीद राजा असं म्हणतो, स्तोत्रसंहिता 147 3रं वचन. स्तोत्रसंहिता 147 अध्याय 3रं वचन. भग्न हृदयी जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. जेव्हा परमेश्वर हे भग्न हृदयी जनांना बरे करतो आणि जखमांना पट्ट्या बांधतो, बरे करतो म्हणजे तिथून सैतानाला लपण्याची जागा राहत नाही. पट्ट्या बांधतो म्हणजे परत आत यायची जागा. बँडेड कशाला लावतात? कशासाठी? परत काहीतरी इन्फेक्शन व्हायला नको, बाहेरच्या गोष्टी. पट्ट्या बांधतो जखमांना. देव त्यांच्या विदीर्ण हृदयांवर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखमांना मलमपट्टी करतो. कसल्याही प्रकारचं जखम जे आहे, भावनिक जखमा, त्याच्या मागे हे दुष्टात्मे काय करतात? दडून बसतात, लपून बसतात आणि मजा घेत असतात. असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे. पण ते कधी प्रकट होणार म्हणजे जेव्हा भावनिक भग्न हृदय किंवा भावनिक वेदना जेव्हा होतात लगेच ओळखायचं कशामुळे होत आहेत. पतीमुळं, मुलांमुळं, आईमुळं, वडिलांमुळं, याच्यामुळं, त्याच्यामुळं, कशामुळे होत आहे. त्याच्या मागे एक दुष्टात्मा दडून बसलेला आहे. ते ओळखायचं पटकन आणि त्याला पकडून चल बाहेर जागा नाही. या परिस्थितीत, या भावनिक वेदनांमध्ये सुद्धा मी परमेश्वराला स्तुती करणे निवडतो. आणि जेव्हा मी उपासना करायला लागतो तिथं गोंधळ निर्माण होते आणि ती कमजोर व्हायला सुरू होतात, अडवायला सुरू आपण करतो तेव्हा ते पळून जातो. हालेलुया, हालेलुया. 12 नंबर 12 लूक वर्तमान 10:19 मध्ये दिलेला आहे. काय असेल सांगा बघू वाचून. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. तुम्हाला म्हणजे कोणाला? असं लिहिले का? पहा, मी तुमच्या पालकांना फक्त साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूचा सर्व अधिकार दिला आहे. ते सांभाळून घेतील तुम्हाला. तुम्हाला काही बाधणार असं काही लिहिले का? कोणाला लिहिले? सर्वांसाठी आहे. म्हणजे तुमच्याकडे काय आहे? नक्की आहे ना? आता मगाशी मी सांगितलं होतं की मी नंतर सांगेन. अधिकार असण्यासाठी देवाबरोबर नातं लागतंय. बडबड नाही, नातं लागतंय.
नुसतं वर टाइमपास नाही, नातं लागतं. त्याशिवाय अधिकार येत नाही. मी तुम्हाला दिलेलं आहे, पण ते तुम्ही गाजवण्यासाठी तुमच्याकडे पहिला देवाबरोबर नातं पाहिजे. उदाहरण देतो. मी तुम्हाला प्रभाग क्रमांक या प्रभागामध्ये तुम्हाला मी काय करतो, नेमणूक करतो. या प्रभागामध्ये तुम्ही उभारायचा, निवडून यायचं. मी तुम्हाला अधिकार देतो. असं दिलं. आता मी तिकडं उभारले, कोण येऊन म्हटलं तर मी काय म्हणणार, या प्रभागात मला अधिकार दिलेला आहे. कशावरून? थांबा सांगतो. आमच्या कोणाला बोलवणार, ज्यांनी अधिकार दिलं त्यांचं नाव सांगणार, त्यांनी मला दिलेलं आहे. असा एवढं बरोबर होती. मुख्यमंत्र्यांनी दिले, मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिलाय. हा बरोबर, ठीक, करा तुम्ही तुमचं काम करा. म्हणून वचन सांगते त्याच्या नावामध्ये. पण समजा माझं मुख्यमंत्री बरोबर काय संबंध नाही, काय नाही. मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिलाय. ते काय म्हणणार, मी मुख्यमंत्रीला ओळखतो, तू कोण? असंच. मी येशू ख्रिस्ताला ओळखतो, तू कोण? त्यामुळं आमचं येशू ख्रिस्ताबरोबर नातं पाहिजे. त्याशिवाय अधिकार गाजवता येणार, अधिकार असून गाजवता येणार. म्हणून अनेक जणांच्या जीवनामध्ये बघा अजून हाय तसंच त्या बंधनामध्ये, त्याच काय म्हणतात, त्याच परिस्थितीमध्ये गुंतून आहे. त्यातून बाहेर पडता येणार, सत्ता गाजवून त्यातून पार करून बाहेर येत नाही. आर्थिक क्षेत्रावर सत्ता गाजवून बाहेर पडता येईना. कामाच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत सत्ता गाजवून पुढे येता येईना. शिक्षणाच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत, विवाहित जीवनाच्या बाबतीत सत्ता गाजवून पुढे येता येईना. देवाबरोबरचं नातं जेवढं मजबूत तेवढा आमचा अधिकार आत्मिक जगामध्ये जास्त. असं हे फॉर्म्युला समजून घ्या. देवाबरोबर नातं जेवढं जास्त तेवढं आत्मिक जगामध्ये आमचा अधिकार जास्त. ठीक, शेवटचा मुद्दा, सुंदर मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही उपवास करता, जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना, ते प्रार्थना पण जोडा. प्रार्थना नसेल तर त्याला डायटिंग म्हणतात. म्हणून मी म्हटलं जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता तेव्हा ते तुमचा द्वेष करतात. दे हेट इट. ते तुमचा द्वेष करतात. कारण उपवास आणि प्रार्थना, कारण उपवास आणि प्रार्थना त्यांचा प्रभाव लवकर नष्ट करते. जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता तेव्हा ते तुमचा द्वेष करतात, अधिक द्वेष करतात. कारण त्यामुळे त्याद्वारे त्यांचा तुमच्यावरचा प्रभाव लवकर नष्ट होतो. आत्मिक जगामध्ये एक सिक्रेट आहे, रहस्य आहे. एखादी गोष्ट 6 वर्षाच्या ऐवजी 1 वर्षात व्हायला पाहिजे तर तेवढं तुम्ही उपवास धरून प्रार्थना करायला पाहिजे. जेवढं तुमचं काम लवकर व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तेवढं तुम्ही जास्त उपवास धरून प्रार्थना करायला पाहिजे. जेवढं परिस्थिती, संकट, हे जे काय असेल, टोकाचे असेल, तेवढं तुमची उपवास आणि प्रार्थना सुद्धा टोकाची पाहिजे. रोग, आजार, हे ते, कर्ज, हे ते, जेवढं टोकाचं तेवढं तुमचे उपवास आणि प्रार्थना. अनेक जण उपवास करतात, प्रार्थना करत नाही, उपवास करतात. विचार करतो की उपवास, प्रार्थना त्याला वेळ नाही. मग तो उपवास वजन कमी करण्यासाठी करतात. त्यानं परिस्थितीमध्ये काही बदल होणार कधी? जेव्हा उपवास आणि प्रार्थना असेल, दोन्ही असेल तरच. प्रार्थना सुद्धा कसलं? व्यर्थ बडबडवाला प्रार्थना नव्हे. वचनाला धरून मुद्द्यावर ठाक 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 गोळ्या काढा लागत.
कारण एक गोष्ट माहिती आहे, मी नेहमी सांगतो सगळ्यांना, उपवास आणि प्रार्थना हे आत्मिक जीवनाचं टॉप गिअर आहे. काय टॉप गिअर. अनेक जणांनी उपवास आणि प्रार्थना केले, टॉप गिअर मारले, एकदम वर आले आणि फुस परत खाली गेले. आता अधिकार राहिला नाही. ते मेंटेन करावं लागतं. मेंटेनला मराठीत कसं सांगता येईल? सांभाळून ठेवायला पाहिजे. जे अधिकार तुम्हाला मिळालेला आहे ते सांभाळून ठेवायला पाहिजे. ते सांभाळण्यासाठी खूप सावध झटायला लागते. म्हणून अनेक ठिकाणी तुम्हाला वचनात ऐकायला मिळेल, झटा 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 सांभाळा. तुम्हाला दिलेला अधिकार चोरण्यासाठी एक बसलेला आहे. आदामाने हवेकडून एकदा चोरलेला आहे. काय चोरलं होतं? देवाने त्यांना काय दिलं होतं? सर्व राहणारे पशु हे ते सगळं पृथ्वीवर मी काय करतो? तुम्हाला सत्ता देतो. आणि ते कोणी चोरलं? त्यामुळे आज सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अनेक जणांकडचा सत्ता सैतानाने चोरून घेतली. कारण देवाबरोबरचं नातं त्यांचं, जी धडपड व्यवसायासाठी, जी धडपड इतर गोष्टींसाठी होते, तेवढी धडपड परमेश्वरासाठी नाही आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सत्ता दिसत नाही. सत्ता गाजवण्याच्या परिस्थिती दिसत नाही. सत्ता गाजवताना दिसत नाही. आहे त्या ह्याच्यातच अडकून, त्यातच मार खाऊन खाऊन जगल्यासारखं चाललंय. सत्ता गाजवायला पाहिजे. हालेलुया. म्हणून इथं मी म्हणालो, जेव्हा आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो तेव्हा त्यांना त्याचा राग येतो, द्वेष करतात. आणि कारण त्याद्वारे त्यांचा प्रभाव लवकर नष्ट होते. मग तुम्हाला त्या ह्याच्यातून लवकर सगळं व्हायला पाहिजे. लवकर म्हणजे मॅगी उकळून तयार होऊस तर नव्हे. नाहीतर लवकर म्हणजे आजकाल त्याचा आपण अर्थ बदललाय. लवकर म्हणजे असं करायचं सगळं व्हायला पाहिजे, तसं नव्हे. त्यासाठी थोडा वेळ, म्हणजे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. एस्तर राणीला सुद्धा किती दिवस उपवास करायला लागले? 3 दिवस. कडक उपवास त्यांचा, वेगळा उपवास, कडक उपवास, परिस्थिती अनुसार कडक उपवास. किंवा 1 वेळ 2 वेळ 3 वेळ जसं. पण जेव्हा तुम्ही उपवास करून प्रार्थना कराल, सगळ्या जगाला कळेल अशी करू नका. उपवास करून प्रार्थना करल्यावर काय उपवास झाला का? उपवास झाल्यावर तेव्हा तुझी दाराची कडी लाव, सगळं बाजूला, आणि तू आणि परमेश्वर असं तुझं वेळ असायला पाहिजे. हालेलुया. हे सैतानाचा जो प्रभाव आहे ते लवकरात लवकर नष्ट करतो. हालेलुया. हालेलुया. आपल्याला असलेल्या वेळेमध्ये 13 मुद्दे आम्ही बघितले. काय काय होते सांगा, एकदा वाचूया, मनात पडू दे, आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू. नंबर 1, जो पण दार उघडत नाही अर्थात मी तोपर्यंत त्यांना स्पर्श करू शकत नाही. नंबर 2, ते घाबरतात. नंबर 3, तुमच्या कमजोरीचा अभ्यास करतात, त्यामुळे सावध असा. नंबर 4, गोंधळात टाकते, अशक्त बनवते, कमजोर बनवते. नंबर 5, त्यांची शक्ती. नंबर 6, मन वाचू शकतात, ते पण आमची प्रतिक्रिया वाचू शकतात. नंबर 7, कळून जातात. नंबर 8, काम करतात शांतपणे, दुर्लक्ष करू नका. जरा काय झालं की लगेच ओळखायचं त्याच्या मागं काय कार्य करत आहे, ओळखायचं, लगेच अकालपट्टी करून पाठवून द्यायचं. नाही तर ते शांतपणे तसंच दडून दडून दडून
किती एक वर्ष काम करत बसते आम्हाला कळत पण नाही. त्यामुळे त्या बाबतीत पण सावध व्हायचं. नंबर 9, सोपं आहे, लय मोठं काम आहे किंवा अवघड आहे असं काही नाही. नंबर 10, जवळजवळ संपला आहे म्हणून ते तीव्रतेने काम करत. नंबर 11, भावनिक वेदनांमागे. नंबर 12, प्रत्येक विश्वासणाऱ्याद्वारे दुष्टात्मे बाहेर काढण्याचा देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याद्वारे ते बाहेर काढले जाऊ शकतात. ते अधिकार जाणून घेण्यासाठी, त्यामध्ये वाढण्यासाठी देवाबरोबर जास्तीत जास्त वेळ आम्ही घालवायला पाहिजे. नातं मजबूत पाहिजे. नंबर 13, शेवट, जेव्हा तुम्ही उपवासाने प्रार्थना करता तेव्हा ते तुमचा अधिक द्वेष करतात, कारण त्याद्वारे त्यांचा प्रभाव लवकर नष्ट होतात. हालेलुया, हालेलुया. अशा अजून कितीतरी गोष्टी आहेत. हे फक्त एक ठळक 13 गोष्टी आम्ही पाहिल्या. हालेलुया. तर इथून पुढे माझी आशा आहे या गोष्टी तुम्ही जाणून या बाबतीत तुम्ही ज्ञान प्राप्त केलेले आहात. अनेकजण आध्यात्मिक दरवाजे कोणते उघडे आहेत हे ओळखायला पाहिजे, ते बंद करायला पाहिजे. कोणती पापं असतील तर ते कबूल करून मोकळं व्हायला पाहिजे. शास्त्रलेख मोठ्याने कबूल केलं पाहिजे. त्या सवयी असायला पाहिजे. पश्चाताप करून कबूल करून त्यातून मुक्त व्हायचं. ठेवत बसायचं नाही. पाप केवळ म्हणजे अर्थ काय? आज प्रभू येशू आजपासून उद्यापासून मी हे पाप करणार नाही असं म्हणून परत उद्या तेच करत बसायचं. त्याला कबुली म्हणत, पश्चाताप म्हणत नाही. पश्चाताप म्हणजे काय? जेव्हा मी इथून पुढे करणार नाही म्हणतोय आणि ते करायचं बंद करतोय, ते बंद करणे सोपं आमच्या शरीराने, बळाने, पण त्याच्या आत्म्याने ते शक्य आहे. त्यामुळे त्याच्या आत्म्याकडे मदत मागून त्यावर आम्ही विजय मिळवू शकतो. तेव्हा तो खरा पश्चाताप. ठीक आहे. हालेलुया, हालेलुया.